नमस्कार मित्रांनो. मागच्या सेगमेंटमध्ये आपण एनएससीच्या वेबसाईटवर बघितलं होतं. आता ह्या वेळेला आपण एनएससी वेबसाईटमध्ये थोडेसे इन डिटेल जाणार आहोत, थोडंसं इंटरेस्टिंग करणार आहोत की दोन गोष्टी जर कम्पेअर करायच्या असतील, ओके, ऍपल टू ऍपल, तर आपण एखादं फळ चांगलं आहे की नाही हे कसं कळणार दुसऱ्या फळापेक्षा? मग ती गोष्ट सुद्धा आपल्याला एनएससीच्या वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळते. जर एखादा स्टॉक एखाद्या दुसऱ्या स्टॉकच्या कम्पॅरिझन मध्ये तो कसा असेल, मग त्याचा डेटा आपण कुठे बघायचा, त्याचं पीअर कम्पॅरिझन आपण कसं करायचं, त्याची मार्केट कॅप कशी बघायची, त्याची रिस्क कशी बघायची, त्याचा व्हेरियन्स कसा बघायचा, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. तर मी तुम्हाला आता एनएससीच्या वेबसाईटवर नेतोय. येस, ओके. आपण एक उदाहरण बघणार आहोत. समजा तुम्ही इथे इक्विटी सेक्शन आहे. या इक्विटी सेक्शन मध्ये तुम्ही ऍक्सिस बँक म्हणून किंवा कुठलीही बँक एखादी नाव तुम्ही टाईप करू शकता. टाईप केल्यानंतर तुम्हाला बघा, इथे तुम्हाला ओपन प्राइस, तुमची हाय प्राइस आजच्या दिवसाची लो प्राइस आणि तुमची क्लोज प्राइस, आज कितीला क्लोज झाला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या एनएससीच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळतील. त्याचा सिम्बॉल काय, त्याचा पीई रेशो किती आहे, सेक्टोरियलचा पीई किती आहे, म्हणजे प्रॉफिट टू अर्निंग रेशो आपण येणारच आहोत. 77 चा पीई चालू आहे आता आणि सेक्टोरियल इंडेक्स आहे निफ्टी बँक. मग आता ह्या बँकेला जर मला दुसऱ्या बँकेबरोबर कम्पेअर करायचं असेल तर पहिले काही डिटेलमध्ये थोड्याशा गोष्टी आपण आधी जाणून घेऊया. इथे सिक्युरिटी वाईज डिलिव्हरी पोझिशन म्हणून आहे आणि इथे आहे तुमचं व्हॅल्यू एट रिस्क, म्हणजे किती रिस्क एखादा स्टॉक कॅरी करतोय, त्याचं एक्स्ट्रीम मार्जिन त्याच्याप्रमाणे मेंटेन केलं जातं. एक्स्ट्रीम लॉस आणि एक्स्ट्रीम प्रॉफिट या दोन्ही गोष्टींमधला जो काही डिफरन्स, त्याला मार्जिन जे लागतं ते कॅल्क्युलेट व्हेरियन्स वरनं केलं जातं आणि व्हॅल्यू एट रिस्क वरून. मग आपण व्हेरियन्स काय हे पण आपण पुढे समजणार आहोत. इथे तुम्ही गेलात कंपनी इन्फॉर्मेशन मध्ये, तर ह्या कंपनी इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला सगळी अपॉइंटमेंट कधी, फायनान्शियलचे रिझल्ट कधी असतात, त्याचे अपडेट्स काय आहेत, ई-सॉप्स कोणाकोणाला दिलेले आहेत, एम्प्लॉईजना दिलेले आहेत की नाही दिलेत, फायनान्शियल रिझल्ट्स आणि शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न हा फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. प्रमोटर आणि शेअर होल्डर आणि पब्लिक, म्हणजेच आपण शेअर होल्डर किंवा ट्रस्ट असेल कुठली, किंवा एखादा एम्प्लॉईज असतील, ई-सॉप्स ज्यांना दिलेले असतील ते. तर आपल्याला पहिले हे जाणून घ्यायचंय की प्रमोटरकडचा स्टेक हा कमीत कमी असला पाहिजे. आलं लक्षात? जर प्रमोटरकडे कंट्रोल कमी असेल तर तो कंपनी ड्राईव्ह पब्लिकच्या प्रमाणे करेल. शेअर्स हेल्ड बाय पब्लिककडे इथे जास्ती पर्सेंटेज आहे 84 आणि प्रमोटरकडे इथे 16% आहे. म्हणजेच काय की आज एखादा प्रमोटर जर होल्डिंग कमी ठेवतोय तर त्याच्यामध्ये तो जो काही गडबड घोटाळा करण्याचे चान्सेस पण त्याचे कमी असतात. कारण का, लोकांकडे जास्ती त्याचा स्टेक आहे, त्यामुळे त्याच्याकडे त्याचा कंट्रोल कमी आहे आणि लोकांकडे त्याचा कंट्रोल जास्ती आहे. तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. इथेच तुम्ही खाली तुम्हाला फायनान्शियल रिझल्ट्स कधी असतात, त्याचे फंड रेझिंग कधी केलेलं आहे त्याने, किंवा फायनान्शियल रिझल्टची डेट काय आहे, किंवा फायनान्शियल रिझल्ट जे डिक्लेअर झालेले आहेत ते काय आहेत, कॉर्पोरेट ऍक्शन आता सध्या त्याच्यावर काय चालू आहे, जनरल मीटिंग कधी आहे, अॅन्युअल मीटिंग कधी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यावर बघायला मिळतील. तर ह्या पीअर कम्पॅरिझन मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा इथे कम्पेअर विथ अदर पियर्स म्हणून म्हणायच्या आधी तुम्ही रेशो अनालिसिस आणि त्याचा रिस्क प्रोफाईल, त्या कंपनीची रिस्क प्रोफाईल ही तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. मग जेव्हा मला आता कम्पेअर करायचं आहे तर कम्पेअर अदर विथ द पियर्स, मग मी सपोज स्टेट बँक ऑफ इंडिया बरोबर ह्या कंपनीला मला कम्पेअर करायचंय आणि सपोज मला
पंजाब नॅशनल बँक बरोबर कम्पेअर करायचं. तर आय सिलेक्ट दोज आणि मी कम्पेअर म्हणून क्लिक करीन आणि इथे क्लोज करीन आणि क्लोज केल्यानंतर तुम्हाला हे सगळे डिटेल्स इथे दिसून येतील. आता या डिटेलमध्ये तुम्हाला काय दिसतंय? या डिटेलमध्ये तुम्हाला काय दिसतंय की बाबा फेस व्हॅल्यू, प्रत्येकाची फेस व्हॅल्यू तुम्हाला दिसते, त्याची लास्ट ट्रेडेड प्राइस दिसते, पर्सेंटेज चेंज किती झालंय ते तुम्हाला दिसते आणि टोटल ट्रेडेड व्हॉल्यूम किती होता एका दिवसात जेव्हा मी कम्पेअर करायला गेलो इतरांबरोबर, तर तुम्हाला व्हॉल्यूम वरनं सुद्धा कळून येईल की कशात जास्ती मागणी आहे. सध्या ऍक्सिस बँकेत आज सर्वात जास्ती मागणी होती म्हणून त्याचा व्हॉल्यूम पण खूप तगडा होता. आज हा स्टॉक 6% चढला, त्याच्यामुळेच त्याचा व्हॉल्यूम जास्ती दिसतोय तुम्हाला इथे. त्याच्यानंतर तुमची रिस्क प्रोफाईलवर जर क्वांटिटी ट्रेडेड तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ क्वांटिटी ट्रेडेड म्हणजे जवळपास 8,96,000चे ट्रेड झाले आणि त्याचं एक्झॅक्ट व्हॉल्यूम पण 8,96,000 आहे. सेम क्वांटिटी ट्रेडेड म्हणजे काय? बायर आणि सेलर, त्याच्याशिवाय क्वांटिटी ट्रेड होणार का? ट्रेड कशाला म्हणतो आपण? एक बाय आणि एक सेल. मग त्या क्वांटिटी ट्रेडेड मध्ये तुम्हाला इथे डिलिव्हरी क्वांटिटी पण दिसते की ऍक्च्युअली 8 लाखामध्ये जे काही डीलिंग झालं किंवा जे काही ट्रेडिंग झालं त्याच्यामध्ये तुम्हाला डिलिव्हरी किती झाली, किती लोकांनी शेअर विकत घेतले. मग सर्वात जास्त शेअर आज ऍक्सिस बँकमध्ये विकत घेतलेत, त्याच्या खालोखाल एसबीआय मध्ये विकत घेतलेले आहेत आणि त्याच्या खालोखाल पंजाब नॅशनल मध्ये. मग जर मला आज मी बघतोय इथे की माझी डिलिव्हरी ऑफ पर्सेंटेज जास्ती कुठे आहे? ऍक्सिस बँकेमध्ये. माझी रिस्क पण तेवढीच जास्ती आहे पण माझे रिटर्न्स पण तेवढेच जास्ती आहे. आता रिस्क आणि रिटर्न हा एक सब्जेक्ट आहे ना, हा फार इंटरेस्टिंग आहे. कसं असतं, काही गोष्टी पुन्हा पुन्हा होत असतात. आपण 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये आपण शिकलेलो असू सरासरी किंवा संभाव्यता मराठीत. म्हणजे एखादी गोष्ट किती वेळा झाली याचा अभ्यास करणं आणि त्याच्या अनुषंगाने पुढे काय होईल याचं प्रेडिक्शन करणं, यालाच तर अभ्यास म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला स्टॅटिस्टिकल अनालिसिस किंवा स्टॅटिस्टिकल मेजर म्हणतात, ज्याला आपण स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतो. म्हणजे 1 स्टँडर्ड डेव्हिएशन, 2 स्टँडर्ड डेव्हिएशन, 3 स्टँडर्ड डेव्हिएशन, हे बरेचसे प्रकार आहेत. मग आज ते पण आपण जाणून घेणार आहोत एका एक्झाम्पलद्वारे. मी तुम्हाला अजून एक स्क्रीन शेअर करू इच्छितो. न्यू शेअर. ओके, बघा, हे एक इकॉनॉमीचं सायकल आहे, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याला आपण बेल कर्व म्हणतो. बेल कर्व हा जो कर्व आहे याला आपण बेल कर्व म्हणतो. जो काही इकॉनॉमी बरोबर आपला हा जो कर्व आहे याला आपण बेल कर्व म्हणतो. मग याच्यात काय काय येतं? सुरुवात जेव्हा स्टार्ट होते, जेव्हा मार्केट बॉटम्सला असतात, तेव्हा फायनान्स आणि टेक्नॉलॉजिकल सिक्लिकल बिझनेस जे असतात. त्याच्यानंतर रिसेशन मध्ये काय होतं? टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल, बेसिक मटेरियल बुल मार्केटमध्ये काय डिमांड होते? टॉप जेव्हा असतं, मार्केट जेव्हा टॉप मध्ये असतं तेव्हा बेसिक मटेरियल, एनर्जी, स्टॅपल्स म्हणजे काय? मटेरियल कन्झम्पशन, एनर्जी ह्या सेक्टरमध्ये जास्ती फोकस केला जातो. अर्ली रिकव्हरी ह्या सेक्टरमध्ये तुम्हाला दिसते. बिअर मार्केट म्हणजे मार्केट जेव्हा करेक्ट होऊन खाली आलेलं असतं किंवा पडत असतं, तर त्याचा सुद्धा एक अभ्यास आहे. आणि ऍक्च्युली असं म्हटलं जातं की जेवढे पण मोठे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा डेट मार्केटमध्ये पैसे लावणारे लोक आहेत, मार्केट ऍक्च्युली जेव्हा खाली पडलं जातं तेव्हा सर्वात जास्त पैसा बनवला जातो, ज्याला आपण डेरिव्हेटिव्ह सेगमेंट म्हणतो. त्याच्यामधनं तो पैसा कमवला जातो, फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधनं. पण बऱ्याचशा लोकांना फ्युचर्स आणि ऑप्शनची रिस्क किती आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे हे अजून माहित नाहीये. ते सुद्धा आपण पुढे पुढे बघणार आहोत. पण बेसिक तुम्ही अंडरस्टँडिंग असं करून घ्या की समजा माझं आज मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? करंट मार्केट प्राइस, जे काही शेअर प्राइस आउटस्टँडिंग जेवढे शेअर्स आहेत आज ठेवलेले, आणि इनटू टोटल नंबर ऑफ, म्हणजे जे काही करंट मार्केटची प्राइस आहे आत्ता समजा आज 460 किंवा 470 रुपये एखाद्या बँकेचा शेअर चालू असेल, मग 470 गुणिले
टोटल नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स जेव्हा आपण करू तेव्हा त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन येईल. मग मार्केट कॅपिटलायझेशन येताना आपल्याला पहिले काय बघायचं की सर्वात जास्त मार्केट कॅपिटलायझेशन कोणाचं आहे, किती मार्केट कॅपिटलायझेशन वाढतंय, कुठल्या एंड कस्टमरकडे एखादी कंपनी पोहोचते, त्याला आपण व्हास्ट एक्सपिरियन्सनी मार्केट कॅपिटलायझेशन म्हणून म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ माझा जर बिझनेस मी चालू केला तर पहिले माझे 100 क्लायंट झाले, मग 1000 क्लायंट झाले, मग मुंबईत झाले, मग नाशिकला झाले, पुण्याला झाले, ऑल ओव्हर इंडियामध्ये झाले, माझे रीच वाढली. दॅट इज नथिंग बट कॉल्ड ॲज मार्केट कॅपिटलायझेशन. आणि हे ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन जास्ती असेल त्या कंपनीला तुम्हाला माहिती आहे की कॅश रिच कंपनीज पण असू शकतात, ज्यांच्याकडे ऍसेट्स खूप जास्ती चांगले असू शकतात. रिअल इस्टेट म्हणा, बिल्डिंग्स म्हणा, मशिनरी म्हणा, क्लायंट्स म्हणा, किंवा एक्सपान्शन मध्ये असलेले वर्किंग कॅपिटल मध्ये लावलेला पैसा म्हणा, किंवा एक्सपान्शनचे पूर्ण प्लॅन्स म्हणा, कॅश फ्लोज म्हणा, फ्युचरचे, हे सगळे त्या कंपनीमध्ये असतं अवेलेबल. मग हे सगळं बघण्यासाठी आपल्याला सेक्टर रोटेशन पण माहिती असणं आवश्यक आहे. म्हणूनच ही एक डायग्राम मी तुम्हाला फक्त दाखवले की सेक्टर रोटेट कसं होतं. मागचा जो कर्व आहे हा इकॉनॉमीचा कर्व आहे आणि हा जो पुढचा कर्व आहे हा मार्केटचा कर्व आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेड कलर मध्ये जो तुम्हाला मागचा बघायला मिळतोय हा मार्केटचा सगळा भाग आहे आणि जी ब्ल्यू लाईन पासून पूर्ण कर्व तुम्हाला बघायला मिळतोय तो सगळा इकॉनॉमीचा भाग आहे. मार्केट जसं वळतं तस तसं इकॉनॉमी वळते का इकॉनॉमी जशी वळते तस तसं मार्केट वळतं? तुम्हीच मला सांगा. इकॉनॉमी जशी वळते तसं मार्केट वळतं. आणि ह्याचं प्रेडिक्शन करणारे कोण असतात? क्रेडिट रेटिंग एजन्सीज. क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणजे काय? ते बघतात, ते पूर्ण इकॉनॉमीवर लक्ष ठेवून असतात. कुठल्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्ती कमाई चालू आहे, कुठल्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्ती अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे हे सायकल तुम्हाला माहिती असणं सर्वात जास्ती गरजेचं आहे. मग आपण अजून एक डायग्राम बघूया जेणेकरून त्याची रिस्क मॅनेजमेंट आपण कशी करतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. मी जे तुम्हाला दाखवलं मगाशी दॅट वॉज नथिंग बट कॉल्ड एज बेल कर्व. जे आपण 10वीत शिकलेलो आहे डायग्राम, 10वीत. आता तुम्ही विचार करा की ही डायग्राम तुम्हाला आता समजून येते का नाही, म्हणून तुमच्यासाठी ना मी एक फोटो काढून ठेवलेला आहे आणि तो तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे समजेल अशी मी आशा करतो. येस, बघा एक उदाहरण घेऊया आपण की इथून जर मी बॉल पास केला या इथून, हा जर मला बॉल इथे पास होताना दिसतोय, इथे मी जर बॉल इथून पास करतोय तर हा कुठून कसाही जाऊ शकतो, कसाही कुठेही पडू शकतो, कुठल्याही डायरेक्शनला तो पडू शकतो. हे स्टॉक मार्केट सुद्धा असंच नाही, असंच आहे ऍक्च्युली. आता तुम्हाला असं वाटेल ह्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? ह्याला स्टॅटिस्टिकल लँग्वेजमध्ये डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. हा जो शेप आहे तुम्हाला, आता मी तुम्हाला जी थोड्या वेळापूर्वी डायग्राम दाखवली काढून, दिस इज नथिंग बट कॉल्ड एज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व. याच्यामध्ये काय होतं की मॅक्झिमम जो काही बॉल्स आपण टाकतो दरवेळेला हे या मधल्या होल्स मध्ये, हे सगळे होल्स आहेत वेगवेगळे, हे सगळे होल्स आहेत वेगवेगळे. तर जेव्हा जेव्हा आपण बॉल सोडतो कुठलाही, तर तुम्हाला सगळे बॉल सोडल्यानंतर मॅक्झिमम तुम्हाला जे डिस्ट्रीब्युशन आहे हे मधल्या भागातच दिसेल. कधीही टाका तुम्ही, कुठेही टाका, कसंही टाका. मग कधी कधी तुम्हाला काय दिसेल, कधी कधीच तुम्हाला असं दिसतं की ह्या साईडला चुकून जास्ती बॉल पडलेत किंवा ह्या साईडला चुकून जास्ती बॉल्स पडलेत. ह्यालाच आपण मराठीमध्ये संभाव्यता म्हणतो. म्हणजे काय? पॉसिबिलिटी. हा कुठे जाऊ शकतो, कुठे नाही जाऊ शकत. पण तुम्ही जर 100 प्रयोग केलेत
तर 100 प्रयोग केलेत तर तुम्हाला 68% ऑफ द टाइम 68% ऑफ द टाइम बॉल तुम्हाला हा मध्येच मिळणार, या इथे सेंटरला. आणि त्याचंच उदाहरण मी इथे खाली 1 स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणून इथे ग्राफ मध्ये दिलेलं आहे. 34% लेफ्ट साइडला, 34% राईट साइडला, दॅट इज नथिंग बट 68%. मग इथे किती आहे, इथे किती आहे, पुढच्या साईडला किती आहे. त्यामुळे डिपेंड्स. मार्केटमध्ये जेव्हा येतो तेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला रिटर्न्स 25% मिळाले, कोण म्हणतं मला 50% मिळाले, कोण म्हणतं मला निगेटिव्ह 25% मिळाले, कोण म्हणतं मला 15% मिळाले, कोण म्हणतं माझे पैसे डबल झाले. सो डिपेंड्स त्यांनी कुठल्या प्राइसला कधी एंट्री केली याचा सगळा स्टॅटिस्टिकल अनालिसिसचा अभ्यास आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला काल सांगितलं की स्टॉक मार्केट जी काही गोष्ट आहे, स्टॉक मार्केट जी काही गोष्ट आहे हा अभ्यास आहे, ही इन्व्हेस्टिंग आहे, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आहे किंवा वेल्थ क्रिएशन नावाचा प्रकार आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला हे सगळे सायकल्स माहिती असणं आवश्यक आहे. रिकव्हरी, ओव्हरहीट, स्टॅगफ्लेशन. मी जो हिंदी एक व्हिडिओ बनवला होता तुम्हाला मध्ये दिला होता. नंतर रिफ्लेशन. नॉर्मली काय होतं, 4 प्रकारचे पैसे रोटेट होतात. जो मुबलक पैसा आहे, मुबलक पैसा म्हणजे काय, जगात सगळ्यांकडे ओव्हरऑल जर बघितला एक लिमिटेड पैसाच आहे, पण तो कोणाला कमी कोणाला जास्ती असा रोटेट होत असतो तो. मग तो कुठून कसा रोटेट होतो बघा तुम्ही. स्टॉक मधून पैसा हा कमोडिटी मध्ये शिफ्ट केला जातो, नंतर कमोडिटी म्हणून तो कॅश मध्ये शिफ्ट केला जातो, कॅश मधून तो बॉन्ड्स मध्ये शिफ्ट केला जातो आणि बॉन्ड्स मधून परत तो स्टॉक मध्ये येतो. यालाच फेजेस म्हणतात इकॉनॉमीचे. मगाशी जे तुम्हाला बेलकर्व दाखवला की चढ उतार जे आहेत असे, हाच तो भाग आहे. आणि हा ज्याला याचा अभ्यास आहे तो नक्की लक्ष देऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मग हा काय प्रकार आहे नक्की ते आपण एकदा परत बघूया. हे सेक्टर रोटेशन नावाचा प्रकार आहे. मग सेक्टर मध्ये कोणकोणते सेक्टर्स चालतात, आता इंडस्ट्रियल मेटल्स, एनर्जी सेक्टर, प्रिशियस मेटल्स म्हणजे आता जो गोल्डचा रेट तुम्ही बघताय 50,000 रुपयाच्या आसपास आज गोल्ड ट्रेडिंग करते. 50,000 रुपये 10 ग्रॅम. विचार करा तुम्ही, म्हणजे काय, आपण कुठल्या स्टेजमध्ये आपण, तुम्हीच विचार करा. म्हणजे लोक काय करणार आहेत आता, जे काही पैसे आहेत ते सिक्युअर्ड म्हणजे इथे सेव्ह करायला जाणार आहेत, इथे सेव्ह करायला जाणार आहेत. म्हणजे कुठून कुठे पैसे जाणार बघा तुम्ही. याचाच अर्थ की हा सगळा जो पैसा आहे प्रेझेंटली हा सध्या कॅश मधून बॉन्ड्स कडे चाललाय. आत्ताच्या सिच्युएशनला मार्केट्स वर आहेत, मार्केट्स वर तर जाणारच नाही असं नाही, खाली पण जाणार, वर पण जाणार. अप अँड डाऊन जेव्हा असेल तेव्हाच तर लोकांना ऑपॉर्च्युनिटी मिळते पैसे कमवण्यासाठी. तर त्यामुळे तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की बाबा बॉन्ड्स मधनं जर स्टॉक मध्ये पैसे जाणार असतील त्यावेळेला ही रिकव्हरी स्टेज आहे का? येस, ऑफकोर्स. मग त्यावेळेला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स हे फार मोठं काम करतात. प्रायव्हेट बँक्स किंवा होम लोन्सच्या जे काही बँक्स आहेत, सर्व्हिसेस, बँकिंग सर्व्हिसेस मध्ये आहेत, एनबीएफसीज मध्ये आहेत. मी या व्हिडिओमध्ये आधी हिंदी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मग त्याच्यात सुद्धा हे खूप चांगलं काम करतात. आणि म्हणूनच ह्या इकॉनॉमीचा अभ्यास असणं हे फार आवश्यक आहे. इन्फ्लेशन फॉल्स असं मी म्हटलं इथे, आणि ग्रोथ मूव्स अबोव. जेव्हा इन्फ्लेशन आता कमी व्हायला लागेल हळूहळू आणि आपण जेव्हा रिफ्लेशन मधनं लोक परत बाहेर येण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स मधनं पैसा परत मार्केटमध्ये येईल, त्याला आपण रिकव्हरी स्टेज म्हणतो जी इथे आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की रिकव्हरी जरी करायची असेल आज तर रिकव्हरी करणं म्हणजे एका दिवसाचं काम नाही आहे. ते गव्हर्नमेंटने आताच 20 लाख करोडचं पॅकेजचं अनाउन्समेंट केलेलं आहे. पैसा आला कुठून, कोणाच्या खिशातनं आला पैसा? आता इलेक्शन सुद्धा लागतील काही दिवसांनी फॉरेन्सचे. मग काय होणार, मार्केट्समध्ये हालचाल असणार की नाही असणार, त्याचंच रूपांतर तुम्ही आज स्टॉक मार्केटमध्ये बघताय. ओके.
पुढे जाऊया. ही एक डायग्राम आपण अंडरस्टँड करून घेऊया की नॉर्मल जे डिस्ट्रीब्युशन आहे आता सध्या, हे जे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे त्याला आपण नॉर्मल म्हणतो. हाय IV इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी नावाचा प्रकार आहे. त्याचा व्हिडिओ वेगळा आहे. तो व्हिडिओ मी इन डिटेल तुम्हाला मी सांगणार आहेच. पण अचानक अशी कुठली न्यूज आल्याने मार्केट असे ओव्हर रिॲक्ट करतात. असे ओव्हर रिॲक्ट म्हणजे फटकन सडनली वर जाणे, फटकन सडनली खाली येणे. सो दिस इज व्हॉट यू हॅव टू. इथे माणसाने कधीच एंट्री करू नये. माणसाने आयदर इथे एंट्री करावी. आता या डायग्राम्स तुम्हाला आज एका झटक्यात कळणार नाहीत किंवा कदाचित ज्या लोकांचा अभ्यास असेल स्टॅटिस्टिकल मध्ये किंवा मॅथ्स चांगलं असेल त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती असेल की मला जर आज इकॉनॉमी मध्ये पैसे टाकायचे आहेत तर मी कधी टाकणार, कुठे टाकणार, कसे टाकणार. मग हाय IV म्हणजे काय आणि लो IV म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी मला माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे. आणि हा सगळा भाग निफ्टीच्या ऑप्शन चेन मधनं तुम्हाला बघता येतो जो NSE सेगमेंट मध्ये आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, जर तुम्ही मला सांगितलं किंवा जर तुम्ही एखाद्या कोणालाही विचारलं कन्सल्टंटला आणि तो उद्या मार्केट वर जाईल का खाली जाईल, आज समजा 10,100 आहे किंवा 10,130 आहे, तो म्हणणार मी 68% तुम्हाला गॅरंटेड सांगतो की उद्या मार्केट वर जाईल. तो 100% नाही सांगू शकणार. कोणच नाही, या जगातला कुठलाच असा माणूस नाही जो 100% सांगू शकेल की बाबा मार्केट वर जाईल का खाली. हा सेक्टोरियल अनालिसिसवर कुठला स्टॉक काय मुवमेंट देईल, हा बॅलन्स शीटवरचा ज्यांचा अभ्यास असेल, ते व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असतील किंवा वेल्थ क्रिएशन वाले असतील, ते लोक डेफिनेटली आज इन्व्हेस्ट करतील. मग तुम्हाला हीच गोष्ट मला समजवायची की जर संभाव्यता 68% आहे तरीही माणसं इन्व्हेस्टमेंट करायला का घाबरतात. म्हणजे काय, 100% जर 68% मी बरोबर आहे तर माझे किती टक्के माझं प्रोबॅबिलिटी फेल होण्याचे चान्सेस आहेत. 32%. मग जर मी 68% राईट असेल तर मग 32% साठी मी का घाबरावं. पहिली गोष्ट म्हणजे हा सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे. कारण हिस्ट्री रिपीट होत असते दरवेळेला, नवीन हिस्ट्री पण बनत असते, पण स्टॉक्सची एक टेंडन्सी असते. उदाहरणार्थ आपल्या काही पर्सनल हॅबिट्स असतात, आपण त्या सोडतो का झटकन. तुम्ही सकाळी समजा दररोज 5 वाजता उठत असाल तर तुम्ही 5च वाजता उठणार. तुम्ही एकदम आरामात उठत असाल तर तुम्ही आरामात उठणार. तुम्हाला कितीही सांगितलं, कोणीही शिकवलं की तुम्ही हे करा ते करा, तर तुम्ही करणार का. कारण आपला कम्फर्ट झोन हा प्रत्येक जण बघत असतो. स्टॉक मार्केट सुद्धा, कंपनी जेव्हा एखादी लॉन्च होते मार्केटमध्ये तेव्हा त्यांची सर्व्हिसेस चांगली असेल तरच कस्टमर त्याला रिस्पॉन्स देतील. मग ज्या कुठल्या सर्व्हिसेस चांगल्या आहेत त्या कंपन्यांकडे आपण लक्ष देऊन हा अभ्यास नाही का करू शकत, याची टेंडन्सी काय आहे, या स्टॉक मार्केटमध्ये मला किती रिकव्हरी होऊ शकते, ही सगळी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना तुम्हाला हे माहिती पाहिजे की बाबा 68% जर प्रोबॅबिलिटी माझ्या साईडला आहे तर 32% सुद्धा अशी प्रोबॅबिलिटी आहे जी रॉंग जाऊ शकते. आणि त्याचाच अभ्यास आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये करायचा असतो की व्हेन आय एम गोइंग टू गो रॉंग. 68% चा अभ्यास नसतो करायचा, आपल्याला अभ्यास हा 32% चा करायचा असतो की व्हेन द थिंग्स कॅन गो रॉंग. म्हणजे तुम्हाला वर्स्ट इमॅजिन करून बेस्टचा रिझल्टचा तुम्हाला एक्सपेक्टेशन पाहिजे असेल तर हा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे. एका व्हिडिओमध्ये हे तुम्हाला खूप जास्ती होईल ही मला नक्की खात्री आहे की फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड डेव्हिएशन, स्टॅगफ्लेशन, रिकव्हरी, रिफ्लेशन, इंटरेस्ट रेट्स. पण लोक कसे अनालिसिस करतात हा एक त्या व्हिडिओ, हा आपली जी व्हिडिओ आहे हा त्या व्हिडिओची क्लिप आहे, हा त्याचा भाग आहे. लोक अभ्यास करणारे कुठकुठल्या सेगमेंटवरती अभ्यास करतात. नुसते असंच नाही की बाबा उद्या मला आता समजा काल एका क्लायंटने मला सांगितलं की हा स्टॉक चांगला आहे का तुम्ही बघा. त्या क्लायंटला त्याचा बिझनेसच माहित नाही. ती कंपनी काय बिझनेस करते जर त्या क्लायंटला माहित नाही, तो मला फक्त सांगतो की तुम्ही हा स्टॉक मग घेऊ का. कुठल्या बेसिसवर घेणार तुम्ही. त्याचं प्रोमोटर होल्डिंग काय, त्याचं स्टेक होल्डिंग काय, त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन काय, त्याचा खर्च किती, त्याचे एक्सपेन्सेस ओव्हरहेड्स काय आहेत सध्या, कॉस्ट ऑफ
मटेरियल कन्झम्पशन काय हाय झालंय, लो झालंय, नेट प्रॉफिट कसं झालंय. हा, एक शेअर घ्यायचा म्हणजे काय असं नाही की बाबा उद्या सकाळी मी उठलो आणि लगेच एखादा शेअर विकत घेतला. लोक 80% रिसर्च करतात आणि 20% एक्झिक्युशन करतात. तुमच्याकडे ती तयारी आहे का? तुम्ही म्हणा अरे एवढा कोण अभ्यास करणार. ठीक आहे, तुम्ही नाही करत, तुमच्या कन्सल्टंटवर विश्वास ठेवा. ठीक आहे, तुम्हाला ते पण नाही करायचं, मग तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. मग अभ्यास कसा करायचा हे बेसिक्स तर आपण शिकवतोच आहे ना. मी काय कन्सल्टंट कोणी कितीही मोठा माणूस अभ्यास केलेला असला तरी बुक्स तर सर्वांना सारखीच आहेत ना. उद्या मनात तुम्ही आणलं की मला डॉक्टर व्हायचं तर तुम्ही डॉक्टर होणार आहात का? एवढी वाचायची तयारी आहे का तुमची? मग ही सगळी गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बाबा जेव्हा मी स्टॉक मार्केटमध्ये येतो तर हा रिसर्च जो काही आहे हा रिसर्च वेगवेगळ्या वेबसाईट्सवरनं किंवा वेगवेगळ्या अभ्यासांनी. मग ह्याला एक्सेल शीट मध्ये सुद्धा तुम्हाला डेटा टाकावा लागतो की डेली रिटर्न्स माझे किती आले आतापर्यंत एका वर्षात, मायनस मध्ये किती वेळा आले, प्लस मध्ये किती वेळा आले, मग त्याचं स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशन काढावं लागतं किंवा हा किती वेळाला मला जास्तीत जास्त रिटर्न, किती वर्स्ट रिटर्न दिलेत ह्यानी, किती बेस्ट रिटर्न दिलेत आणि ऍव्हरेज रिटर्न किती दिलेत. ज्या स्टॉकचे ऍव्हरेज रिटर्न समजा 12% असतील तर तुम्ही नक्की एक्सपेक्ट करू शकता की पुढच्या वर्षी सुद्धा तो भारी 12% रिटर्न देऊ शकतो. का? तर जी 32% प्रोबॅबिलिटी आहे. एखादी गोष्ट जेव्हा रॉंग होते किंवा राईट होते एक्स्ट्रीम, तेव्हाच तो स्पाइक मारू शकतो स्टॉक, तेव्हाच तो काहीतरी रिटर्न्स खूप आउटस्टँडिंग देऊ शकतो. अदरवाईज जे नॉर्मल रुटीन, जे नॉर्मल ऑर्डर आहे त्याप्रमाणेच त्याची बुक व्हॅल्यू बनत असते. बुक बिल्डिंग एक्सरसाइज असते जेव्हा आपण शेअर्स घेतो तेव्हा. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही वेबसाईट्सवर जाता, उदाहरणार्थ मी तुम्हाला परत मागे घेऊन जातो इथे. आपण परत एनएससी कडे येतोय. हे जे मला तुम्हाला सांगायचं आहे कंपॅरिझन, मग हे कंपॅरिझन करणं गरजेचं नाहीये का? हे कंपॅरिझन करणं गरजेचं नाहीये का सांगा तुम्ही मला. आहे ना. ऍक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक. जरूर नाही की दरवेळेला बँकच घ्यायला पाहिजे. तुम्ही कुठलाही स्टॉक इथे कम्पेअर करू शकता. कुठलाही स्टॉक इथे कम्पेअर करू शकता. लेट्स चेक तुमचा कुठलाही एखादा स्टॉक घेऊ आपण. इक्विटी सेक्टर मध्ये घेऊया किंवा आपण रिअल इस्टेट इक्विटी सेक्टर मध्ये घेऊया. DLF. बघा, फेस व्हॅल्यू ₹2, 143 ला क्लोज झाला, ओपन 144 ला आणि 146 हाय गेला, म्हणजे ₹2.45 वाढला दिवसभरात. पण तोच जवळपास ₹5 कमी झाला, म्हणजे वाढतोय कमी आणि पडतोय जास्ती. सिंपल अनालिसिस, सिंपल. मग याची कंपनी इन्फॉर्मेशन मला पहिले बघायला पाहिजे की बाबा 30 जून 2019 ला याचं प्रॉफिट आणि आत्ताचं प्रॉफिट मध्ये वाढ झाली. मग ऍक्च्युअली मला का वाढ झाली हे पण बघणं गरजेचं आहे, कारण बॅलन्स शीट ही बनवली जाते. कोणीही बॅलन्स शीट बनवू शकतो. बॅलन्स शीट ही कशीही, तुम्ही सत्यांचं उदाहरण ऐकलं असेल, रामलिंगा लाजू. काय झालं त्याचं? मग बॅलन्स शीट बघण्यासाठी क्रेडिट रेसिंग एजन्सीज असतात, त्यांनी अभ्यास केलेला असतो. पण त्यांचे रिझल्ट बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मग टोटल इन्कम तुम्ही विचार करा, 2019, 30 सप्टेंबर 2019 आणि 30 जून 2019, काय पॅटर्न आहे? प्रोमोटरचा बघा स्टेक किती आहे, 74%. एखादा माणूस कंपनी स्वतःच चालवतोय, पब्लिककडे फार कमी आहे स्टेक त्याचा. 25% हा स्टेक कमी होणं जास्त गरजेचं आहे, तेव्हाच लोक जास्त विश्वास याच्यावर ठेवतील. हा स्टेक कमी होणं गरजेचं आहे, हे गव्हर्नमेंटला सुद्धा माहित आहेत सगळ्या गोष्टी. पण प्रमोटर जेव्हा एखादी कंपनी लॉन्च करतो त्याचं इंटेन्शन काय आहे हे तुम्हाला बॅलन्स शीट मधूनच कळेल. पिअर कंपॅरिझन तुम्ही करू शकता. अदर पिअर कंपॅरिझन मध्ये कुठली एखादी कंपनी घ्या, JMR इन्फ्रा घ्या किंवा युनिटेक घ्या
किंवा गोदरेज आहे का बघूया आपण. गोदरेज ओके नाहीये. मॅन इन्फ्रा केलं आणि डीबी रियालिटी पण केलं. Ratio analysis and risk. Then I am comparing. Alright. मग ह्या पेअर कंपॅरिझन मध्ये आणि ह्या कंपनी इन्फॉर्मेशन मध्ये टेक्निकल इश्यू आहे काहीतरी. आपण एखादी दुसरी कंपनी बघूया ज्याचं कंपॅरिझन होत नाही. Okay, we'll take बिग बाजारला तुम्ही जाता ना, अशोक बियानीचा ग्रुप आहे, डीमार्ट आहे, एव्हेन्यू सुपरमार्केट. सी द प्राइस. लोअर प्राइस बँड किती आहे? 1836. अप्पर प्राइस बँड किती आहे? 2244. कंपनी इन्फॉर्मेशन बघा, प्रॉफिट बघा, प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स, नेट प्रॉफिट. तुम्हाला लगेच कळून येईल की मला जर कंपनीत कुठे इन्व्हेस्टमेंट करायची तर मला कुठली कंपनी बघायला पाहिजे. कुठली कंपनी मला बघायला पाहिजे? शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये बघा, ह्याच्यात सुद्धा प्रमोटरचा स्टेक 70% आहे. हा कमी व्हायला पाहिजे, कमी डेफिनेटली व्हायला पाहिजे. का? कारण स्टेक सध्या कंट्रोल कोणाकडे आहे? प्रमोटरकडे आहे. यांनी स्टेक का ठेवला असेल स्वतःकडे? यांना अजून डीमार्ट एक्सपान्शन करायचं असेल, यांना अजून वेगवेगळ्या जागेमध्ये, मुंबई, पुणा, बँगलोर, सिटीज मध्ये, गावामध्ये यांना अजून एक्सपान्शन करायचं असेल, त्या डिसिजन साठी त्यांनी तो स्टेक त्यांच्याकडे ठेवला असेल. पण एकदा का एक्सपान्शन झालं मग त्यावेळेला काय होईल या स्टॉक मध्ये तुम्ही इमॅजिन करा. पियर कंपॅरिझन, कंपेअर पियर्स. बेस्ट लाईफ, केवढ्या कंपॅरिझन आहेत बघा तुम्ही. हे कंपॅरिझन तुम्ही करू शकता. मगाशी जसं दाखवलं तुम्हाला तसं हे कंपॅरिझन तुम्ही एनएससीच्या वेबसाईट्स वरनं करू शकता. डिफरंट टाइप्स ऑफ कंपनीज आहेत, हिस्टॉरिकल डेटा पण आहे इथे. समजा लास्ट 3 मंथ्स मध्ये हा डेटा जर मला बघायचा असेल की ह्या स्टॉकनी काय रिटर्न्स दिले लास्ट 3 मंथ्स मध्ये, तर मी इथे जाऊन सुद्धा चेक करू शकतो. मोर दॅन 3 मंथ्स, क्लिक हिअर. सिम्बॉल दिलेला आहे, बॅकचा हिस्टॉरिकल डेटा. I'll go for 1 month for example या व्हिडिओसाठी. Website is too slow. All right. नक्कीच टेक्निकल एरर आहे. 1 day. But this thing it is available. आणि हेच मला तुम्हाला एक्झाम्पल द्वारे सांगायचं होतं. जसं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं मगाशी की बाबा
मी जेव्हा ऍक्सिस बँकला कम्पेअर केलं, इथे बँक टू बँक जेव्हा मी कम्पॅरिझन केलं, पियर कम्पॅरिझन या बँक्स बरोबर केलं. स्टेट बँक, इंडसइंड बँक, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया कम्पेअर. बघा, हे कम्पॅरिझन. प्रत्येकाची फेस व्हॅल्यू आली, प्रत्येकाचा रेशो अनालिसिस आला, प्रत्येकाची रिस्क प्रोफाईल आली, सर्वात जास्ती ट्रेडेबल क्वांटिटी आज कुठे झाली ते पण आली. हा एक अनालिसिसचा भाग आहे आणि म्हणून मी तुम्हाला मगाशी ज्या चार्टवर नेलं, हा तुम्ही नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय विचार करायचा आहे तुम्हाला आता? विचार हा करायचा आहे की मला कुठला स्टॉक घ्यायचा, तर मी इथे कम्पॅरिझन पहिले करायला पाहिजे. असं सहज मला रात्री फोन आला आणि सांगितलं की क्लायंटनी, हा चला हा स्टॉक बघा सदाशिव, हा आपल्याला घेता येईल का? या घेता येईल तर त्याच्यासाठी अॅन्युअल मीटिंग्स पण असतात, त्यांचे रिडिंग्स असतात, कॉन्फरन्स कॉल्स असतात, त्यांचा पुढचा व्ह्यू असतो एका वर्षाचा, की एका वर्षात पुढे कंपन्या काय करणार आहेत. मग हे सगळं व्ह्यू बघूनच आपल्याला कुठेतरी स्टॉकमध्ये पैसे लावावे लागतात. इंट्राडेला रिस्क मॅनेजमेंट आहे, पण इन्व्हेस्टिंगला तुम्हाला खूप लॉंग टर्म विचार करावा लागतो. आपण एकदा परत जाऊया. न्यू शेअर. या सायकल बद्दल तुम्ही नीट लक्ष द्या. जसजशी इकॉनॉमी रन होते, तसं मार्केट रन होतं. आणि हेच मला सांगायचं होतं. आणि म्हणून हा एक छोटा व्हिडिओ बनवलाय की बाबा स्टँडर्ड डेव्हिएशन काय, इकॉनॉमिकल सायकल काय, व्होलॅटिलिटी हाय मध्ये आपण का नाही एंटर करायचं, का जेव्हा एकदम पीक असतं तेव्हा मार्केट पासून दूर राहायचं असतं, लिक्विड फंड्स मध्ये, बॉन्ड फंड्स मध्ये आपण कधी शिफ्ट व्हायचं असतं, लोक कसे शिफ्ट होतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघणं नक्की गरजेचं आहे. आणि हा नुसता व्हिडिओ बघून तुम्ही सोडून देऊ नका. तुम्ही एक नंतर सॅम्पल अनालिसिस म्हणून पण तुम्ही प्रयत्न करा की बाबा मी स्वतः करून बघतो. तुम्ही एनएससी वेबसाईटला जा, तुम्ही कम्पेअर करा, तुम्हाला दिसेल डेली काय चाललंय. आणि जर तुम्ही एक कॉन्स्टंटली एक वीक असा अभ्यास केला, डेफिनेटली तुम्हाला काही ना काहीतरी यातनं आउटकम दिसेल, की तुम्हाला कळेल की हा बाबा हा स्टॉक काय परफॉर्म करतोय. आणि हा माझा छोटा व्हिडिओचा प्रयत्न आहे. आपण पुढच्या डिटेलमध्ये ऑप्शन चेन अनालिसिस आणि एनएससी वेबसाईट्स या सगळ्या डिटेल आपण बघणार आहोत. तर हा प्लीज एकदा परत बघा, नसेल कळलं तर. मध्ये जे टेक्निकल इश्यूज आले ते बाजूला ठेवा, पण जे मला फंडामेंटल त्याच्या मागचं जे काही सांगायचंय ते ध्यानात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायला लागा. धन्यवाद. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. थँक्यू सो मच.